तर आज आपण बनवणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची चमचमीत आणि मसालेदार अशी आमटी. तर त्यासाठी इथे 1 वाटी पांढरे वाटाणे 7 ते 8 तास भिजवून ते कुकरमध्ये घ्यायचे आहेत. आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आता याचा मसाला बनवण्यासाठी तव्यामध्ये 2 चमचे तेल, 1 कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 चमचे सुकं खोबरं टाकून 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं. त्याच्यामध्येच आता 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 टोमॅटो टाकून हे व्यवस्थित 3-4 मिनिटासाठी भाजून थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये इथं तेल गरम करायचं आहे 3-4 चमचे. अर्धा चमचा जिरे, 1 कांदा, कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला मी टाकलेला आहे. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि शिजवलेले वाटाणे टाकायचे आणि 3-4 मिनिटं ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि काय वरून छान ओली कोथिंबीर टाकायची. झाली की नाही आपली पांढऱ्या वाटाण्याची आमटी तयार. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.